रामकृष्ण हरी. एका नवीन घटनेच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. वासना ही मानवी जीवनाची राख रंगोळी करणारी ठरते. याच वासनेतून पेटून उठलेला कामाग्री हा अनेकांचे संसार बेचिराग करताना दिसतो. कामाग्रीचा उडालेला बडका गरीब आणि भोळ्या परमेश्वराच्या जीवावरून बेतला. सक्का भाऊ ज्ञानेश्वर आणि त्याची पत्नी मनीषा यांच्या अनैतिक संबंधात अडसर ठरत असलेल्या परमेश्वराला आपल्या जीवाला मुकावे लागले. शरीर सुखाच्या आनंदात भाऊ अडसर ठरत असल्याने लहान भावानेच कट रचला आणि सख्या भावाला यमसदने डाळले. मात्र जार कर्म आणि भावाची केलेली हत्या या दोन्ही पापात सहभागी असलेल्या ज्ञानेश्वर आणि पत्नी मनीषा यांचे कृत्य जगजाहीर झाले. औद्योगिक आणि स्टीलची नगरी मानल्या जाणाऱ्या जालना जिल्ह्यातील या घटनेने राज्यात एकच खळबळ उडवून दिली होती. हीच घटना आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील सोमठाणा येथे परमेश्वर राम तायडे हा पत्नी आणि 2 मुलांसह राहत होता. तो शेतकरी होता. शेतात काम करून तो आपल्या संसाराचा गाडा हाकत होता. प्रचंड मेहनत आणि गरीब स्वभाव असलेल्या परमेश्वरचे मनीषासोबत लग्न झाले. मनीषा नांदण्यास आली तेव्हा ती परिवार एकत्र होता. पण नंतर मनीषाच्या स्वभावामुळे घरात कुरबुरी सुरू झाल्यामुळे नाइलाजाने परमेश्वरला पत्नी मनीषासह विभक्त राहावं लागले. तो आणि मनीषा गावानजीक असलेल्या एका जागेत राहू लागले. त्यांचा संसार सुरळीत सुरू झाला. त्यांना 2 मुलेही झाली. सारे काही नीट चालू असताना या संसारात परपुरुषाचा प्रवेश झाला. हा पुरुष कोणी परका नव्हता तर परमेश्वराचाच धाकटा भाऊ ज्ञानेश्वर होता. काही ना काही निमित्ताने ज्ञानेश्वर मोठा भाऊ परमेश्वराच्या घरी येणे जाणे वाढले होते. तो लहान भाऊ आहे आणि येतो आपल्या घरी, त्यात वाईट काय असे परमेश्वरला वाटत होते. पण ज्ञानेश्वरची नजर मात्र वहिनी मनीषावर पडली होती. तो तिच्या मागे पुढे करू लागला होता. तिच्या शरीराकडे कामुक वासनेने पाहू लागला होता. हळूहळू प्रकार मनीषाच्या लक्षात आला. पती दिवसभर शेतात राबत होता तर दीर घरात तिच्याजवळ गुटमळत असल्याने मनीषा अविवाहित दीराकडे आकर्षित झाली. सुरुवातीला सहज चाळे सुरू झाले. इशारेबाजी व चेष्टा मस्करीने जवळीक वाढत गेली आणि संधी साधून तिला मिठीत ओढली. तिनेही त्याला प्रतिसाद दिला. शरीर सुखासाठी भुकलेल्या अविवाहित ज्ञानेश्वरने तिला भरभरून सुख दिले. नात्याला काळीमा फासत ते काम क्रीडेत रंगून गेले. त्यानंतर मात्र त्या दोघांनी प्रणयास रममाण होण्याची एकही संधी सोडली नाही. पदरात 2 मुले असतानाही 25 वर्षीय विवाहित मनीषा आपल्या दीराच्या प्रेमात पडली होती. अविवाहित असलेला दीर ज्ञानेश्वरही आता तिच्या प्रेमात पूर्णपणे गुरफटून गेला होता. वहिनीसोबत शरीर सुखाच्या आनंदाने अविवाहित दीर ज्ञानेश्वर वेगवेगळ्या विश्वात रममाण होऊ लागला. चौकात सुरू असलेला हा प्रणयाचा खेळ दोघांनाही स्वर्गाच्या सुखासारखा वाटत होता. याच प्रणयाच्या खेळात क्षणभर होणारा विरह दोघांनाही सहन होईना. कधी एकदा भेटतो असे त्यांना व्हायचे. दीर ज्ञानेश्वरच्या भाऊपाशात कायम राहून शरीर सुखाचा आनंद लुटत राहावे हीच मनीषाची मनी बाळगून जार कर्मात रममाण झाली. तिचा आपल्या सुखी संसाराचा पूर्णपणे विसर पडला होता. 2 गुंडस मुले, 30 वर्षीय पती परमेश्वर असतानाही मनीषाला संसारात गोडी लागत नव्हती. मिळेल त्या वेळात आणि जमेल त्या पद्धतीने मनीषा ही ज्ञानेश्वरच्या भाऊपाशात विसावून शरीर सुख घेऊ लागली होती. तिचे आता मन ज्ञानेश्वरकडे पूर्णपणे गुंतले होते. सक्का विवाहित भाऊ शेतात काम करत असताना ज्ञानेश्वर हा लपून छपून आपल्या वहिनीच्या भाऊपाशात विसावत होता. अविवाहित असल्याने त्यालाही शरीर सुखाची पूर्णपणे चटक लागली होती. त्यालाही जार कर्माची गोडी लागली होती. परमेश्वर याची नजर चुकून ते दोघेही शरीर सुखाच्या आनंदात भिजून जात होते. मात्र याची गावात चर्चा सुरू झाली होती. हीच गोष्ट परमेश्वर याच्याही कानावर पडली.
सुरुवातीला त्याने दुर्लक्ष केले, मात्र काही दिवसात त्याच्याही नजरेत पत्नी मनीषा आणि भाऊ यांचे हे अनैतिक संबंध स्पष्टपणे दिसून आले. त्याने पत्नी मनीषावर बंधने घालायला सुरुवात केली, तसेच भावाला घरी येण्यास मज्जाव केला. आपल्या संबंधाचा परमेश्वराला संशय आल्याने पत्नी मनीषा आणि भाऊ ज्ञानेश्वर यांच्या लक्षात आले. आता आपल्या दोघांमधील अडसर दूर करण्याची गरज आहे असा विचार त्या दोघांनी केला. त्यातूनच त्यांनी परमेश्वरला ठार मारण्याचा निर्णय घेतला. दिनांक 15 ऑक्टोबरच्या रात्री ज्ञानेश्वर आणि मनीषा यांनी डाव साधण्याचे ठरवले. रात्री परमेश्वर झोपेत असताना त्या दोघांनी त्याला घेरले आणि धारदार कुऱ्हाडीने त्याच्यावर वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परमेश्वर गांगारून गेला होता. समोर प्रत्यक्षात भाऊच आपल्या जीवावर उठला आहे हे पाहताच त्याच्या पायाखालची जमीन सरकली. शरीर सुखाच्या आहारी गेलेला भाऊ आणि पत्नी हे आपल्याला ठार मारण्यासाठी उभे आहेत हे पाहताच त्याला मोठा धक्का बसला. मात्र यातून सावरण्याआधीच त्या दोघांनी परमेश्वराला ठार मारले. शरीर सुखातील मोठा अडसर दूर झाल्याचा आनंद दोघांच्याही चेहऱ्यावर दिसत होता. या आनंदातच त्या दोघांनी पुन्हा एकमेकांच्या मिठीत येऊन आपले प्रेम व्यक्त केले. आता परमेश्वराच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा मोठा प्रेस त्याच्यासमोर होता. या दरम्यान त्यांनी पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह मुरघासाच्या प्लॅस्टिकच्या बोधामध्ये टाकून त्याचे तोंड दोरीने बांधले. वाला सोमठाणा तलावाजवळ तो बोध नेला आणि मोठा दगड बांधून थेट तलावातील पाण्यात टाकून दिला. तिथून ते पसार झाले. निकळस शिवारातील बाडा सोमठाणा तलावात महिनाभरानंतर एका पुतळीतून मानवी शरीराचा सांगाडा बाहेर आल्याचे दिसून आले. ही दिनांक 12 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास एका अनोळखी मृतदेह मुरघासाच्या प्लॅस्टिकच्या बोधामध्ये आढळून आला होता. ही माहिती पोलीस स्टेशन ठाण्याचे पोलीस निरीक्षक MT सुरवशे यांना दिली. ते तातडीने पोलीस स्टाफसह घटनास्थळी रवाना झाले आणि स्थानिक लोकांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढून त्याची ओळख पटवली. तेव्हा तो मृतदेह सोमठाणा येथील परमेश्वर राम तायडे वय वर्ष 30 याचा असल्याचे दिसून आले. खून करून मुरघासाच्या प्लॅस्टिकच्या बोधामध्ये टाकून दोरी बांधून त्यास दगड बांधून तलावात टाकून दिल्याचे दिसून आले. त्यानंतर मयताचे वडील राम तायडे यांनी तक्रारीवरून पोलीस ठाणे बदनापूर येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस तपासाची चक्रे फिरू लागली आणि काही तासातच पोलिसांच्या संशयिताचा माग सापडला. मयत परमेश्वराचा भाऊ ज्ञानेश्वर आणि परमेश्वराची पत्नी मनीषा या दीर भाऊजाईला पोलिसांनी ताब्यात घेतले. गावात सुरू असलेल्या चर्चा आणि अन्य काही धागे मागे लागल्याने त्यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू करण्यात आली. या चौकशीत ते फार वेळ खरे लपवू शकले नाहीत. काही वेळातच त्या दोघांची तोंड उघडले. परमेश्वर राम तायडे हा त्याची पत्नी मनीषा आणि लहान भाऊ ज्ञानेश्वर यांच्या अनैतिक संबंधात अडसरा होत होता. त्याला बाजूला करण्यासाठी त्याची पत्नी मनीषा व भाऊ ज्ञानेश्वर यांनी 15 ऑक्टोबरच्या रात्री 1 वाजण्याच्या सुमारास कुऱ्हाडीने डोक्यात व पायावर वार करून ठार मारल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही संशयित आरोपीस अटक केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक MT सुरवशे हे करत आहे. ही कारवाई तेथील त्यांच्याच अंतर्गत करण्यात आली. तर अशा प्रकारे आपण एक गोष्ट अशी पाहिली की एका सामान्य कुटुंबातील पती पत्नी हे पत्नीला आपल्याच दिराच्या बरोबर शारीरिक संबंध करण्याची ओढ लागली आणि त्यातून त्यांचे अनैतिक संबंध सुरू झाले. त्या अनैतिक संबंधांच्या हे किती आहारी गेले हे आपण ह्या कृत्यातून पाहिले. या कृत्यातून त्यांनी आपल्या स्वतःचा मनीषाने तर आपला स्वतःचा पत्नी आणि ज्ञानेश्वरने आपला स्वतःचा भाऊ सुद्धा मारायला मागं पुढं पाहिलं नाही. माणूस अनैतिक संबंधांमध्ये किती गुंततो आणि त्यातून किती मोठा हत्याकांड होते किंवा त्याचा शेवट किती मोठ्या प्रमाणात भयंकर होतो हे आपण या घटनेच्या माध्यमातून पाहिले. तर ह्या अशा प्रकारच्या घटना ऐकण्यासाठी
आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रामकृष्ण हरी.